पुण्य केलं असेल त्यानं. आणि आयुष्यभर पुण्य करणारा भीष्माचार्य बाणाच्या आग्रावर कशाने गेला. नीच जातीतला पक्षी रामाच्या मांडीवर जीव सोडतो आणि एवढा मोठा विष्णू पितामह बाणाच्या आग्रावर जीव सोडतो. हा फरक कशामुळे झाला. हा फरक कशामुळे झाला. भीष्मा जटायूनं अबलास्त्रीचं रक्षण केलं म्हणून जटायूला रामाची मांडी भेटली आणि भीष्माचार्यांना स्त्रीचं रक्षण करण्याच्या ऐवजी डोळे लावून घेतले म्हणून भीष्माचार्याला बाणाच्या अंगावर सोडलं. समजलं तुम्हाला. द्रौपदीची विटंबना होत होती तेव्हा भीष्माचार्य नुसती डोळे लावून बसले, काहीच म्हणले नाही, अन्यायाचा प्रतिकार केला नाही, स्त्रीचं रक्षण केलं. माणूस असून रक्षण करू शकले नाही, राजा असून रक्षण केलं नाही.